कल्पना करा, एका लहान मुलाचा जन्म मुंबईतील एका शासकीय बंगल्यात होतो. काळ पुढे सरकतो. 55 वर्षे उलटून जातात आणि एक दिवस तोच मुलगा त्याच बंगल्यात राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून गृहप्रवेश करतो. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. ही आहे लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई पर्यंतचा संघर्ष, सत्ता, तत्वनिष्ठा आणि एका ऐतिहासिक बंगल्याने पाहिलेल्या 4 पिढ्यांची कहाणी. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर आणि तुम्ही ऐकत आहात सरकार नामाचे राजकारण पॉडकास्ट. 3 ऑगस्ट 2025 रोजी शंभूराज देसाई यांनी मुंबईतील मलबार हिलवरील मेघदूत या शासकीय बंगल्यात मंत्री म्हणून गृहप्रवेश केला. याच बंगल्यात 17 नोव्हेंबर 1966 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्याआधी 1965 मध्ये त्यांची आई विजयादेवी देसाई यांचा विवाहानंतरचा गृहप्रवेशही याच बंगल्यात झाला होता. आणि हे सर्व शक्य झालं होतं कारण 1962 मध्ये त्यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले होते. म्हणजे एका बंगल्याने देसाई घराण्याच्या 3 पिढ्या पाहिल्या आणि आज 4थी पिढीही राजकारणात सक्रिय झाली आहे. या इतिहासाची सुरुवात होते दौलतराव श्रीपतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांच्यापासून. 1910 मध्ये पाटण तालुक्यातील विहे येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणीच आईचं छत्र हरपलं. गरिबीशी झुंज दिली आणि प्रतिकूल परिस्थितीत LLB पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. कराडमध्ये वकिली करत असताना सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या विधानसभा निवडणुकीत ते पाटणमधून आमदार झाले आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले. 1957 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यावेळी त्यांनी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी EBC सवलत. अनेकांनी या योजनेला विरोध केला. राज्यावर आर्थिक बोजा वाढेल अशी भीती व्यक्त केली. पण बाळासाहेब ठाम होते. त्यांचं मत होतं, राज्य गहाण पडलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत. अखेर EBC सवलत लागू झाली आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं खुली झाली. याच काळात शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचाही महत्त्वाचा प्रसंग घडला. विद्यापीठ सातारा की सांगली यावर चर्चा सुरू असताना बाळासाहेब आजारी असूनही हॉस्पिटलमधून थेट यशवंतराव चव्हाण यांना भेटायला गेले. कोल्हापूरमध्येच विद्यापीठ व्हावे यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि गरज पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली. त्यानंतर 18 नोव्हेंबर 1962 रोजी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. 1962 मध्ये ते गृहमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात पुणे, नागपूर आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे पोलीस आयुक्तालयांची स्थापना झाली. कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी विहीर खोदाई, सिंचन, सुधारित बियाणे, कापूस, फळबागा आणि शेती विकासासाठीही अनेक योजना राबवल्या. 1967 मध्ये ते महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिले बिनविरोध निवडून आलेले आमदार म्हणून ओळखले गेले. महसूल मंत्री म्हणून त्यांनी कोयना धरणाच्या कामाला गती दिली. पण त्याच वर्षी 11 डिसेंबरला कोयना भूकंप झाला. शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले आणि कोयना नगर उद्ध्वस्त झाले. भूकंपाची माहिती मिळताच बाळासाहेब घटनास्थळी पोहोचले. जवळपास महिनाभर ते तिथेच थांबले. पुनर्वसन, शासकीय मदत, रोजगार आणि भूकंपग्रस्तांचे आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे गिरणी कामगारांचे आंदोलन. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश देण्याचा दबाव होता. पण त्यांनी सामान्य कामगारांवर गोळीबार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांच्या विरोधात ठराव झाला आणि त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. सत्ता टिकवण्यापेक्षा तत्वांना महत्त्व देणारे नेते म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली.
त्यांच्या या लोकप्रियतेमुळे अनेकदा त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. मात्र राजकीय समीकरणांमुळे ते पद त्यांना कधीच मिळालं नाही. 1983 मध्ये बाळासाहेब देसाई यांचं निधन झालं आणि पाटणच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतर त्यांचे पुत्र शिवाजीराव उर्फ आबासाहेब देसाई यांनी राजकीय जबाबदारी स्वीकारली. पोटनिवडणूक लढवली पण पराभव झाला. त्यानंतर त्यांनी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभा केला. मात्र 1986 मध्ये त्यांच्याही निधनाने देसाई घराण्यावर आणखी एक मोठा आघात झाला. त्या क्षणापासून संपूर्ण जबाबदारी एका अवघ्या 21 वर्षांच्या तरुणावर आली आणि त्या तरुणाचं नाव होतं शंभूराज देसाई. 1986 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. आशिया खंडातील सर्वात कमी वयाचे सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांची नोंद झाली. त्याचवेळी त्यांची आई विजयादेवी देसाई यांच्यावरही राजकीय जबाबदारी होती. मात्र 1990च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला आणि देसाई घराण्याचा एकेकाळचा अभेद्य पाटणचा गड आणखी कमकुवत झाला. या प्रतिकूल काळात शंभूराज देसाई यांनी हार मानली नाही. 1992 मध्ये ते सातारा जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि देसाई घराण्याच्या तिसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात पाऊल टाकले. शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने नवं वळण मिळालं ते 20 नोव्हेंबर 1997 रोजी. लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीची परंपरा पुढे नेत शंभूराज देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे मरळी येथे आले होते. त्यांनी शंभूराज देसाईंना राज्यमंत्री दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. लोकनेत्यांचा नातू रुबाबात फिरला पाहिजे असं म्हणत लाल दिव्याची गाडीही दिली. त्यामुळे हा पक्षप्रवेश संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. 1999 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र 2004 मध्ये शंभूराज देसाई यांनी जोरदार पुनरागमन करत तत्कालीन कॅबिनेट मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. जवळपास 20 वर्षे सत्तेपासून लांब राहिलेला देसाई गट पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आला. विरोधी बाकावर असतानाही त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. संसदीय कामकाजातील प्रभावी सहभागासाठी त्यांचा गौरवही झाला. 2009 मध्ये पुन्हा पराभव झाला, पण शंभूराज देसाई यांनी तो धडा म्हणून स्वीकारला. 2014 मध्ये त्यांनी सूक्ष्म नियोजन आणि मजबूत जनसंपर्काच्या जोरावर सत्यजित सिंह पाटणकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. 2019 मध्ये ते पुन्हा विजयी झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आली. दरम्यान जून 2022 मध्ये देसाई घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली. शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांच्याकडे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सोपवण्यात आली. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. याच काळात शिवसेनेत मोठी फूट पडली. शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदासह उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आले. 2024 नंतरच्या सरकारमध्येही त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून संधी मिळाली. आणि त्यानंतर घडला तो भावनिक क्षण. 1962 मध्ये गृहमंत्री झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुंबईच्या मलबार हिलवरील मेघदूत हा शासकीय बंगला मिळाला. 1965 मध्ये याच बंगल्यात विजयादेवी देसाई यांचा गृहप्रवेश झाला. 17 नोव्हेंबर 1966 रोजी याच बंगल्यात शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. बालपणातील पहिली 5 वर्ष त्यांनी इथेच घालवली आणि तब्बल
55 वर्षांनंतर इतिहासाने पुन्हा एकदा वळण घेतलं. 3 ऑगस्ट 2025 रोजी आई विजयादेवी यांच्या वाढदिवशी शंभूराज देसाई यांनी याच मेघदूत बंगल्यात मंत्री म्हणून गृहप्रवेश केला. ज्या घरात त्यांचा जन्म झाला त्याच घरात मंत्री म्हणून प्रवेश करण्याचा हा दुर्मिळ योग होता. त्यावेळी विजयादेवी देसाई यांनी व्यक्त केलेली भावना आजही अनेकांच्या लक्षात आहे. आम्हाला शंभूराज यांना कलेक्टर करायचं होतं, पण ते कलेक्टरपेक्षाही मोठे आमदार आणि मंत्री झाले. ही केवळ एका बंगल्याची किंवा एका कुटुंबाची कथा नाही. ही संघर्ष, तत्वनिष्ठा, जनसेवा आणि 4 पिढ्यांनी जपलेल्या राजकीय वारशाची कहाणी आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुरू केलेला प्रवास शिवाजीराव आणि विजयादेवी यांच्या संघर्षातून पुढे गेला. शंभूराज देसाई यांनी पुन्हा उभारी दिली आणि आज यशराज देसाई यांच्या रूपाने 4थी पिढीही सार्वजनिक जीवनात सक्रिय झाली आहे. काही इतिहास पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात, तर काही इतिहास जिवंत राहतात. देसाई घराण्याचा हा प्रवास म्हणजे असाच जिवंत इतिहास, जिथे एका शासकीय बंगल्याने 4 पिढ्यांचा प्रवास पाहिला आणि तब्बल 55 वर्षांनंतर एका कुटुंबाचे पूर्ण झालेले वर्तुळही अनुभवले. तर हे होतं सरकार रामाचं राजकारण पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या राजकीय विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं ओंकार गोरे आणि ऋषिकेश नळगुणे यांनी.